टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। खरं तर विठ्ठल कुठे पण शोधता येतो, विठ्ठल कामामध्ये शोधता येतो, विठ्ठल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून असतं। खरं तर वारी जरी अनुभवता नाही आली, वारी जरी पायी चालता नाही आली, तरी विठ्ठल हा आपल्या शेतामध्ये आहे, विठ्ठल कामामध्ये आहे। आणि काही क्षण वारकऱ्यांसोबत जरी घालवला तरी वारीमध्ये सुद्धा विठ्ठल भेटतो, अशी भावना मनामध्ये जोपासत ज्या महिला मंडळी आहेत, ज्यांना कामामुळे शक्य होत नाही वारीमध्ये जाण्याचे, अशा काही महिला मंडळी वारीसोबत चालतायत आणि या वारकऱ्यांसोबतच भोजनाचा सुद्धा आनंद घेतात। अशा काही महिला मंडळी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। रामकृष्ण हरी माऊली। खरं तर वारीचा अनुभव आनंद काही क्षण तुम्ही घेतायत, सध्या या ठिकाणी एकत्रित येऊन भोजन घेतलेत, काय मनात भावना आहेत? मनात खूप भावना आहे की मी 1 वर्ष वारी केलेली आहे वडिलांसंग। माझे वडील वारी करतात, माझी बहीण करते, भाऊ करतो वारी, आणि त्यांच्याबरोबर मी वारी केलेली 1 वर्ष, 3 वर्ष आले तेव्हा। तर त्यांच्या वारीचा दिंडीचा जो नंबर आहे, तुकाराम महाराजांची दिंडी आहे, पावना मावळ दिंडी आहे त्यांची, पावना मावळ दिंडी। तर दिंडीचा नंबर आहे 259। तर मी त्या नंबर 1 वर्ष त्यांच्याबरोबर चालले, त्यामुळे मला खूप आनंद वाटतं की पालखीत यावा, हे करावं। पण आम्हाला आता शेतातल्या कामामुळं नाही एवढं जमत। तर आज आम्ही ना असं आलोय की 2 दिवस चालायचं दिंडीमध्ये, तर त्यासाठी आम्ही आज आलोय। आणि नेमक्या तुम्ही भेटलेत आम्हाला जिथं पहिल्यांदाच। हां, तर खूप आनंद वाटतो। भजनामध्ये सगळेच असतात, आमचे घरचे सगळे म्हणजे असे भजनच करतात सगळे, त्यामुळं खूप आनंद वाटतं की पायी चालायला। हां, आणि इथून पुढं आम्हाला पांडुरंगाकडनं एवढीच अपेक्षा करते की आम्हाला चालायला म्हणजे योग येऊ दे दरवर्षी। हां, आणखी काही माऊली आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर माऊली, वारीमध्ये माऊली माऊली हा शब्द उच्चारतात म्हणजे सर्व समानता असते, म्हणजे त्यामध्ये स्त्री असेल पुरुष असेल सर्व एकत्रित प्रत्येकाला म्हणजे सन्मानानं माऊली हा शब्दाने उच्चारला जातो। आज वारी आलेली आहे गावामध्ये, काय मनात भावना आहेत, कशा पद्धतीनं काय वाटतंय? आमची लई दिवसापासून इच्छा होती की आम्हाला 2 दिवस का होईना पायवारी करायला भेटावी। हां, त्यासाठी आम्ही मग इच्छुकतेने आलोय। हां, बरं, एकत्रित येत तुम्ही खरं तर भोजनाचा आस्वाद घेतलाय, सर्वजण बघतोय की एका रांगेमध्ये बसलेत। बऱ्यापैकी होतं की गावाकडच्या ज्या महिला असतात ते प्रत्येकजण कामात गुंग असतात, परंतु अशातून सुद्धा वेळ काढून आज तुम्ही एकत्रित बसलायत आणि तुमच्या सर्वांच्याच चेहऱ्यावरती आनंद आहे, एकत्रित भोजनाचा आनंद घेतायत। काय सर्वांच्या प्रतिक्रिया आहेत? खूप छान वाटतं। हां, एकत्रित असं भोजन करायला, एकत्रित फिरायला, चालायला, असं संतांसंग फिरायला छान वाटते। पाऊले चालती पंढरीची वाट। खरं तर महाराष्ट्राची संस्कृती जी आहे, महाराष्ट्राची संस्कृती खरं तर वारी आहे, आणि या वारीच्या माध्यमातून आपल्याला आनंद भेटता यावा किंवा वारीमध्ये अनुभवता जरी नाही आला तरी काही अंशी वारी अनुभवावी अशी प्रत्येकाची भावना असते। आणखी काही माऊली आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर वारीमध्ये कामाच्या निमित्तानं तुम्हाला जाता नाही आलं, मात्र काही अंशी वारी तुम्ही या ठिकाणी अनुभवतायत, सर्व महिला मंडळी एकत्रित आलायत, भोजनाचा आस्वाद घेतलायत, वारी आली, काय वाटतंय? खूप आनंद वाटतो या वारीचा। साधारण यापूर्वी कधी वारीमध्ये गेला आहेत का? वारीचा काय खूप आनंद आम्ही लुटला या वारीचा, आषाढी वारीचा। पण पायवारी नाही केली, पण आमच्या बाबांनी पायवारी 3 वर्ष केली पायवारी। आज या ठिकाणी वारी आलेत, म्हणजे सर्व ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, अगदी भक्तिमय वातावरण झालं आहे, आणि तुम्ही सुद्धा भक्तीमध्ये न्हालेल्या आहात, या ठिकाणी एकत्रित आलायत, गप्पा गोष्टी करत त्या भोजनाचा आस्वाद घेतायत। काय विठुरायाकडे काय मागणं मागतात या वारीच्या माध्यमातून? काही मागणं नाही, फक्त प्रत्येक वर्षी अशी आम्हाला वारी तुमची अशी होऊन द्या, पायवारी म्हणा, गाडीने म्हणा, काहीतरी प्रत्येक वर्षी सुखासुखी आमची वारी होऊ द्या। शेतकरी आहात, शेतकऱ्यासाठी विठुरायाकडे काय मागणं असं सर्व शेतकऱ्यासाठी? काय आता मागणी बाई, खूप काही दिलंय विठुरायाने, अजून काय मागायचंय? भरपूर दिलंय, पाऊस पाणी भरपूर दिला या वर्षी। तर मी एक अभंग म्हणते। हां, ठीक आहे, आपण आता ज्या या सर्व महिला आहेत, विठुरायानं खूप दिला आहे, विठुराया प्रत्येक भक्ताच्या पाठीमागं असतो अशी भावना आहे। आता एक अभंग खरं तर या सर्व महिला ज्या आहेत आपल्या TV9च्या प्रेक्षकांसाठी ते म्हणणार आहे, तर आपण त्यांच्याकडून अभंग ऐकूयात। असं हो का? रामकृष्ण हरी माऊली। आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती सर्वण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। बस, रामकृष्ण हरी माऊली। तुका म्हणे
घडो त्यांची सेवा. खरं तर या वारकऱ्यांची सेवा घडावी आणि त्यामध्येच खरं तर विठ्ठलाच्या त्या गाभाऱ्यातल्या पांडुरंगाचं दर्शन आहे अशी भावना खरं तर या सर्व नागरिकांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी भक्तिमय वातावरण, नाविन्यपूर्ण आणि चैतन्यपूर्ण असं वातावरण सध्या वारीच्या निमित्तानं इथल्या ग्रामस्थांच्या मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, वडापुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.